तर इथं आपल्याला भेटले सिंगर गणू भाऊ आणि धुळे शहरामध्ये बस स्टँडला तर दात्या चालू होते भाऊ. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या लाडका अर्जुन शर्मा #छोटा मालक. तर आज आपल्याला ऑर्डर होती मित्रांनो आपल्या धुळे शहरामध्ये. तर आज आपल्याला शूट होतं मित्रांनो, ते म्हणजे आपल्या श्रीकृष्ण बँड आणि स्वामी कृष्ण बँडच्या नवीन गाडीच्या डिलिव्हरीचं. तर मी निघून गेलो घराकडनं बस स्टँड कडे यायला आणि आपल्या सोबत होता साई. तर बस स्टँड कडे आपल्याला सोनू भाऊ भेटले होते आणि ते त्या मोबाईल मध्ये काय सांगताय तुम्हाला दाखवतो. पहिले बघून घ्या मोबाईल कोणता आहे. फोन को बोल लगा. तर आपल्याला लेट होत होतं म्हणून आपण निघून गेलो धुळे शहराकडे. आपण आपल्या लोकेशनला पोहोचूनच गेलो होतो. आपण वाट बघत होतो ती म्हणजे क्लायंटची. तर लोकेशनला क्लायंट पण थोड्या वेळात येऊनच गेलेले होते. आपण पण आपल्या कामाला सुरुवात करून दिली होती. लागणारी सर्व क्लिप आपण काढून घेतले होते. तेवढ्यातच आपली भेट गणूभाऊंशी झाली होती. गणूभाऊंशी बोलणं करून आपण डायरेक्ट निघून गेलो होतो झुडिओकडे. झुडिओला मध्ये एंट्री करून आपण आपल्यासाठी काही कपडे काढून घेतले होते. पेमेंट करून आपण निघून गेलो होतो बस स्टँड कडे. तर बस स्टँड कडे जाताना आपल्याला रस्त्यात दिसली परशुराम जयंतीची मिरवणूक आणि आपण हे सोडून डायरेक्ट कस काय जाऊ शकतो. तर पूर्ण परशुराम जयंतीची मिरवणूक बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बस स्टँडला. बस स्टँडला आल्यानंतर साई म्हणे आपण काहीतरी थंड पिऊ. साईला आपण कुठे घेऊन जाणार आणि तो एडेचाळे करणार नाही असं तर काही होणार नाही. थंड पित होतो तेवढंच माहिती पडलं बस स्टँडला दात्या झाले. दात्या बघून आपण बसमध्ये येऊन बसून गेलो होतो आणि निघून गेलो होतो चोपड्याकडे. चोपड्या बस स्टँडला येऊन गेलो होतो आणि आपली गाडी पण येऊन गेली होती म्हणून आपण तिथून डायरेक्ट साईला सोडायला घराकडे निघून जातो. आणि असे नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला जाऊन फॉलो करा.